Hello friends, in this video we are going to study about the centripetal force. So the next topic of our chapter is centripetal force. Centripetal force. तर आपल्याला माहीत आहे कोणती बॉडी जर सर्क्युलर मोशनमध्ये जर असेल तर ती बॉडी ॲक्सेलरेटेड असते. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या बॉडीचं. इफ एनी बॉडी हॅव the circular motion then it has accelerated motion and जर आता बॉडीला ॲक्सेलरेशन जर असेल तर याचा अर्थ कोणता फोर्स त्या बॉडीवर ॲक्ट होत आहे. तर त्या फोर्सलाच आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल अर्थ, इफ अर्थ इज मूविंग अराउंड द सन then the gravitational force is act between the earth and sun. This gravitational force is directed towards the sun, that is towards the center of circle. If suppose the atom, in an atom the electron is moving along the nucleus, then there is always acted by the force which is called as the Coulomb's force or electrostatics force. So this electrostatic force is towards the center, that is towards the nucleus when this electron is moving. So here the Coulomb force, here the gravitational force. So these forces are said to be centripetal force. Centri means center, pital means towards the center. So from this we can write as the force. The first point of this centripetal force is the force which provides the force which provides the centripetal acceleration, centripetal or radial acceleration is called centripetal force. ज्या फोर्समुळे त्या बॉडीला सेंट्रिपिटल किंवा रॅडियल ॲक्सेलरेशन मिळते त्या फोर्सला आपण इथे सेंट्रिपिटल फोर्स म्हणू. आपल्याला माहीत आहे आता कोणती बॉडी जर सेंट्रिपिटल फोर्स, कोणती बॉडी जर सर्क्युलर मोशनमध्ये जर असेल तर त्या बॉडीवर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो आणि त्या सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन कोणाकडे असते तर टुवर्ड द सेंटर. द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज towards the center of circle and along the radius. फॉर एक्झाम्पल एक बॉडी आहे, सर्कलमध्ये फिरत आहे, तर या बॉडीवर जो फोर्स लागेल, नेहमी एक फोर्स ॲक्ट होतो. तो फोर्स काय करते त्या बॉडीला असं गोल फिरण्याकरिता मदत करते. जर सेंट्रिपिटल फोर्स जर नसेल तर ती बॉडी अशी सर्क्युलर मोशनमध्ये फिरू शकत नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसेल तर अर्थ सनच्या भोवती फिरू शकत नाही. दिस इज सेंट्रिपिटल फोर्स बाय विच द बॉडी रोटेटिंग रिव्हॉल्विंग अराउंड दॅट सेंटर. सो दिस फोर्स, हा फोर्स त्याला असं जखवून ठेवते तिथे. सो दिस फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे त्याची डायरेक्शन असते अँड रेडियसच्या अलॉंग असते. सेंटरकडे असते पण रेडियसच्या अलॉंग असते, this radius vector along. So this is called as the centripetal force. And third point is, this is the real force. This is real force. अजून एक फोर्स येणार आहे, त्याला आपण सुडो फोर्स म्हणणार आहोत. सुडो फोर्स किंवा इमॅजिनरी फोर्स. पण याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो रिअल फोर्स आहे. इट इज ऑलवेज ॲक्टेड बाय द बॉडी. अँड फोर्थ पॉईंट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स is its magnitude. आता अजून एक पॉईंट, इट इज ॲक्टेड इन ए इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इट इज ॲक्टेड इन ए इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय ते आता नंतरच्या टॉपिकमध्ये येणार आहे. फिफ्थ पॉईंट इज then how to calculate the centripetal force. If suppose m is the mass of the body which is moving along this circumference,
with velocity v, and if suppose r is the radius of this circle, then how can we calculate the centripetal force acted by this body? So the formula is magnitude. Magnitude of centripetal force is given by magnitude. कसं काढू? फोर्स काढायचं असेल तर त्या बॉडीचं मास किती आहे, त्या बॉडीची टँजेन्शियल वेलॉसिटी त्याचं स्क्वेअर mv², v या वेलॉसिटीने ती फिरत आहे, आणि ज्या रेडियसमध्ये ती फिरत आहे, ज्या सर्कलमध्ये फिरत आहे त्याचा रेडियस डिवायडेड बाय r. सो दिस इज द फ्रॉम दिस फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टेड बाय द बॉडी. और इन वेक्टर फॉर्म असंही लिहू शकतो. वेक्टर फॉर्म म्हणजेच काय, तर वेक्टर फॉर्ममध्ये आपल्याला त्याची डायरेक्शन द्यावं लागते. डायरेक्शन आरची डायरेक्शन नेहमी इकडे असते, अवे फ्रॉम द सेंटर, बट फोर्सची डायरेक्शन आरच्या अपोजिट आहे. म्हणून आपण इथे लिहिताना आता फोर्सची डायरेक्शन इथे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन येते. हे फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू काढायची असेल तर, पण वेक्टर फॉर्ममध्ये फोर्सची व्हॅल्यू किती आहे आणि कोणत्या डायरेक्शनने फोर्स लागत आहे हे दोन्ही मिळते इथून. तर इथे mv² डिवायडेड बाय r. r इज द वेक्टर क्वांटिटी आहे, वेलॉसिटी इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, आणि r0 इज द युनिट वेक्टर. युनिट वेक्टर मीन्स आरच्या r हा युनिट वेक्टर देते आपल्याला, म्हणजे डायरेक्शन देते त्या फोर्सची. आरच्या अपोजिट आहे म्हणून निगेटिव्ह साईन. आता इथे दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द फोर्स इज टुवर्ड द सेंटर. जर पॉझिटिव्ह जर असेल तर फोर्सची डायरेक्शन इकडे जर असती तर आपण या फॉर्म्युल्यामध्ये पॉझिटिव्ह साईन दिलेलं असतं. सो फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन से दॅट द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज टुवर्ड द सेंटर. कोणत्याही फोर्सची डायरेक्शन किंवा कोणत्याही क्वांटिटीची डायरेक्शन जर सेंटरकडे जर असेल तर आपण निगेटिव्ह साईन देतो. ओके, एक्झाम्पल कोणकोणते आहेत आता सेंट्रिपिटल फोर्सचे? एक्झाम्पल्स खूप सारे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. द फर्स्ट एक्झाम्पल इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टेड बिटवीन द अर्थ अँड सन. सो दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सन. So this gravitational force is called as a centripetal force. Gravitational force मुळेच ती अर्थ फिरत आहे सनच्या भोवती, नसतं तर ते आउट ऑफ ऑर्बिट गेली असते. सेकंड, इलेक्ट्रॉन का बरं फिरत आहे त्या न्यूक्लियस भोवतीच? कारण तो फोर्स आहे जो त्याला बाउंड करून ठेवलेला आहे, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. ते इथे इलेक्ट्रोस्टॅटिक्स force between nucleus and positively charged nucleus and electron in atom मध्ये. थर्ड एक्झाम्पल इज, जर आपण एक स्ट्रिंग जर घेतली आणि त्या स्ट्रिंगला एक असं बॉडी जर अटॅच जर केली, एक दगड वगैरे, आणि त्याला असं गोल गोल जर फिरवलं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये, तर याचा अर्थ इथे एक टेन्शन अप्लाय होते या डायरेक्शनने. या स्ट्रिंग या बॉडीवर टेन्शन अप्लाय करते. दिस टेन्शन ॲक्ट्स ॲज ए सेंट्रिपिटल फोर्स. हा जर नसतं, इथं टेन्शन नसतं तर ही बॉडी इकडे तिकडे गेली असती. या टेन्शनमुळेच ती बॉडी अशी गोलगोल फिरत आहे. सो धिस टेन्शन इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. सो इथे टेन्शन ड्यू टू स्ट्रिंग in a horizontal circle. Horizontal circle of the body. So these are the different त्याचे नावं वेगवेगळे आहेत, पण अल्टिमेटली ते सगळे सेंट्रिपिटल फोर्स आहे, सगळ्यांची डायरेक्शन सेंटरकडे. सो दिस इज अबाउट द सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय ते बघू. थँक्यू.